वारजा हायवे सर्व्हिस रोडवर वाहणारे पावसाचे पाणी आणि नित्याच्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी माजी नगरसेवक सचिन दोडके आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून नुकतीच संयुक्त पाहणी करण्यात आली। यावेळी काय काय उपाययोजना करण्यात येतील याबाबत चर्चा देखील करण्यात आल्या आहेत। त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये या भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, ज्यामुळे वारजेशिवाय शिवणे, उत्तमनगर, सिंहगड रस्ता, कात्रजकडे जाणाऱ्या वाहन चालकांची गैरसोय कमी होईल। बघूयात याबाबत काय म्हणाले सचिन दोडके। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत परंपरा रंगांची ओळख आहे आम्हाला आपल्या निवडीची, रंग कलर्स ऑफ लाईफ। पुण्याच्या शिवणे उत्तमनगर उपनगरातील दर्जेदार वस्त्रांचे सर्वोत्तम दालन, जिथे आपल्याला मिळतील साड्या, रेडीमेड्सच्या विलोभनीय व्हरायटीज, पुरुष आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र दालन। एकदा नक्की भेट देऊन खात्री करा। रंग कलर्स ऑफ लाईफ। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। काय झालं तर मधल्या काळामध्ये तुम्ही जर आता बघितलं असेल तर आता म्हणजे पहिल्यापासून हायवेला ट्रॅफिक जॅमची समस्या ही थोड्या मोठ्या छोट्या प्रमाणामध्ये चालूच होती, पण ह्या वेळेला त्याचं रूप खूप तीव्र झालं आहे। आणि जे सर्व्हिस रस्ते आपले असतील किंवा हायवेचे सर्व्हिस रस्ते असतील त्याचं नियोजन नसल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण झालेली आहे। आणि ती होत असताना महानगरपालिका आणि हायवे प्रशासन यांनी संयुक्त विद्यमाने काही पावलं उचलणं गरजेचं आहे। किंवा काही जागा मालक त्या ठिकाणी जागा देत नाही, तर ह्या जागा मालकांना सुद्धा थोडंसं कन्व्हिन्स करून त्यांच्या जागा कशा मिळवता येतील याच्याकरता महानगरपालिकेने वारंवार प्रयत्न केले, पण त्याला यश येत नाही आहे। त्यात मोठ्या नेत्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, महाराष्ट्राच्या लेवलच्या नेत्यांनी सुद्धा लक्ष घातलं गेलं पाहिजे। कारण का त्यांच्या कॅश मोबदल्याच्या मागण्यामुळं ते रस्ते ताब्यात येत नाही आहेत, त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅमची समस्या तयार होती आहे। तर उपाययोजना करण्याकरता मी आता हायवे प्रशासन आणि कॉर्पोरेशनच्या संपर्कात होतो, त्यावेळेला लक्षात असं आलं की आपण काय अजून या ट्रॅफिकची समस्या तीव्र आहे, तिचं तीव्रता कमी करण्याकरता आपण काय उपाययोजना तत्काळ करू शकतो। तर त्याच्यामध्ये हायवे प्रशासनाचे कदम साहेब असतील त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि कॉर्पोरेशनचे पावसकर साहेब असतील त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्याची उपाययोजना करण्याकरता आम्ही तत्काळ सुरुवात केलेली आहे। त्याच्यातून एक गोष्ट अशी लक्षात आली की हायवे जो आहे आपला हा 60 मीटरचा आहे आणि हा 60 मीटरचा जो हायवे आहे तो पूर्ण क्षमतेने वापरला जात नाही। त्याच्या बाउंड्री ज्या आहेत दोन्ही बाजूच्या त्याच्यामध्ये पावसाळी डग त्यांनी केलेले आहेत हायवे प्रशासनाने। तर जसं आपण आता नवले ब्रिजचे तिथे करतोय की एक नवले ब्रिजच्या कडेला ते बाजूला एक 5-5 मीटरची 6-6 मीटरची लेंथ आपण वाढवतोय, तसंच वारजे भागामध्ये 5 ते 10 मीटरची लेंथ आपण अजून वाढवू शकतो दोन्ही बाजूला। जसं चर्चपासून तर माई मंगेशकरपर्यंत, म्हणजे हायवे चौकातून चर्चपर्यंत, चर्चपासून माई मंगेशकरपर्यंत आपण एक 10 मीटरची लेंथ अजून वाढवावी त्यांनी। आणि त्यांची जे डक आहे तिथं पायपिंग करून वरती एक लेंथ वाढवावी। तसंच पलीकडच्या बाजूला आपण सुवर्ण हॉटेलच्या बाजूला जर गेलो तर तिथं सुद्धा हायवेचे जे डक आहे त्याच्यामध्ये पाईपलाईन टाकून त्या ठिकाणी अजून एक लेंथ आपण वाढवू शकतो का ह्याच्याकरता त्या ठिकाणी प्लॅनिंग तयार करायला सुरुवात केलेली आहे। आणि थोड्या दिवसामध्ये ते दोन्ही साईडला वाइंड केले जातील आणि ट्रॅफिकची समस्यावरती तत्काळ त्या ठिकाणी ॲक्शन त्या ठिकाणी तुम्हाला झालेले दिसेल। आता जर तुम्ही बघितलं 10-15 दिवसापूर्वी किंवा महिनाभरापूर्वी महात्मा सोसायटीकडे जाणारा जो हायवे चांदणी चौकातून आल्यानंतर महात्मा सोसायटीकडे जाणारा जो हायवेचा जो पंक्चर होता तो मधल्या काळामध्ये बंद करण्यात आलेला होता आणि त्या हायवेचा पंक्चर बंद केल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये महात्मा सोसायटीकडे जाणाऱ्या लोकांच्या अडथळा निर्माण होत असल्यामुळं हायवेची एक लेन पूर्णपणे बिझी असल्यामुळं संपूर्ण हायवे त्याच्यामुळे जाम होत होता। ही माहिती कदम साहेबांना दिल्यानंतर त्यांनी तत्काळ त्याच्यावरती ॲक्शन घेत GCP आमच्याबरोबर त्या दिवशी पाठवला आणि आम्ही तो पंक्चर जो पूर्ववत होता, म्हणजे पूर्वी जसा होता तसा तो पूर्ववत केला। आणि आता जर तुम्ही बघितलं असेल तर गेल्या 10-15 दिवसामध्ये, महिनाभरामध्ये जी ट्रॅफिक जॅमची महात्मा सोसायटीमध्ये आतमध्ये जाताना जी समस्या निर्माण झाली, दोन्ही सर्व्हिस रोड जाम होत होते, ते पूर्णपणे आता बऱ्यापैकी त्याचं तीव्रता खूप कमी झालेली आहे। आणि त्या निर्णयामुळं आज तुम्ही जर बघितलं असेल तर आज कालच आपण तो हे केला आणि आज बऱ्यापैकी तिथं ट्रॅफिक सुरळीत झालेली दिसली। ती कमी प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम होईल याची योजना आपण राबवूया आणि आहे त्या रस्त्यांचा वापर चांगल्या पद्धतीने कसं करून लोकांना त्या ठिकाणी रिलीफ कसा देता येईल। नागरिकांना कामावून आल्यानंतर प्रत्येकाला आपल्या घरी जायची ओढ असते, त्याच्यामुळं घरी कोणतरी आपली वाट बघते म्हणून घाईघाईमध्ये लोक जातात किंवा काही ट्रॅफिकचे नियमसुद्धा काही जण पाळत नाहीत, त्याच्यामुळे मोठ्या ट्रॅफिकच्या समस्याला आता तीव्र होत चाललेली आपल्याला दिसती।
त्याच्यामुळे माझं आव्हान राहील की बाबा आता ज्या काय रस्ते आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या रस्त्याचा आपल्याला पुरेपूर फायदा करण्याकरता प्रशासनसुद्धा त्या ठिकाणी पुढे येते आणि नागरिकांनीसुद्धा त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत असतं त्यावेळेला थोड्याशा सहकार्य करावं ट्रॅफिकवाल्यांना, ट्रॅफिक पोलिसांना, असं आपण त्या ठिकाणी आवाहन करतो.